आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून पनीर चिल्ली भेटते। अगदी त्याच पद्धतीने ही पनीर चिल्ली घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे आपल्याला या पद्धतीने असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। आता सगळ्यात आधी हे पनीर आपल्याला मॅरिनेट करायचं आहे, तर त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा। त्याचबरोबर अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी हाताने स्प्रिंकल करायचं आणि या पद्धतीने असं टॉस करत सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सगळे मसाले आहेत ते पनीरला चांगले लागले गेले पाहिजे। 5 मिनिटांसाठी हे पनीर आपण असंच ठेवून देऊ आणि 5 मिनिटांनंतर लगेचच फ्राय करून घेऊ। आता या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। तेल एकदम हाय फ्लेमवर गरम करायचं नाही, मीडियम फ्लेमवर या ठिकाणी आपण मध्यम तेल गरम केलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साइडने छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे पनीर व्यवस्थित असं फ्राय करून घेऊ। यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, त्यामुळे हे पनीर आहे ते मस्त क्रिस्पी असं तयार होतं। तर साधारण मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर पनीर तेलामधून काढून घेऊ। या ठिकाणी बघा पनीरला छान असं कोटिंग आलेलं आहे, मस्त क्रिस्पी असं आपलं हे पनीर फ्राय झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करू। त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्येच 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, अर्धा चमचा एकदम बारीक चिरलेलं आलं घालायचं। खूप जास्त लालसर करायचं नाही, हलकंसं परतून घ्यायचं। त्यानंतर लगेचच यामध्ये पातीचा कांदा घालायचा आणि थोडासा आपला साधा कांदा बारीक चिरलेला घालायचा आणि हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा। खूप जास्त लालसर अजिबात करायचा नाही, हलकासा गुलाबी रंगावर परतून घेतला। त्यानंतर लगेचच शिमला मिरचीचे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे, त्याचबरोबर कांद्याचे सुद्धा असे चौकोनी तुकडे करून यामध्ये घालायचे आणि त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा आणि शिमला मिरची खूप जास्त सॉफ्ट नाही, हलकी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। शिमला मिरची आणि कांद्याचा जो क्रंचीपणा आहे तो तसाच टिकून राहायला हवा। त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये सोया सॉस घालायचा, 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा, त्याचबरोबर 1 चमचा व्हिनेगर घालायचा। जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये तुम्ही घालू शकता। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घातलेलं आहे आणि त्याची आपल्याला अशी एकदम पातळ पेस्ट तयार करायची आहे। आणि यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण यामध्ये घातली तर याला छान थिकनेस येतो। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे अर्धी वाटी पाणी घालायचं। जर तुम्हाला याची ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणीसुद्धा घालू शकता। पाणी घातलं, व्यवस्थित बबल्स येईपर्यंत शिजवून घेतलं। त्यानंतर यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालायची। कांद्याची पात अशी सगळ्यात शेवटी घातली तर तिचा जो क्रंचीपणा आहे तो तसाच टिकून राहतो। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपण फ्राय करून घेतलेलं पनीर आणि पनीर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही, कारण भाज्या शिजवताना आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि आपण यामध्ये जे सॉस वापरतो त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं। तुम्ही टेस्ट करून यामध्ये मीठ थोडंसं कमी जास्त करून घालू शकता। व्यवस्थित मिक्स करायचं, गॅस लगेचच बंद करायचा आणि गरमागरम ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिल्ली सर्व करूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पनीर चिल्ली दिसायलाच अतिशय अप्रतिम दिसते आहे, त्याचसोबत अतिशय टेस्टी सुद्धा आहे। पनीर छान क्रिस्पी झालेलं आहे, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।